चला बाई हे घेऊन बाई कोण बाई आहे बघ ना बाई कोण बाई बसली ही अशी काय माहिती मला तर वाटतं चुरटीचं असं बाई हा बाई नाही तर अशी कशी लिहून बसेल त्या पायऱ्यांवर अगं त्या बाया नाही का परत चोरी त्या तिथे नाही नाही बाई मला तर वाटते चुरटी बाईचं असं नाही तिच्याकडे बघून तर तेच वाटतंय बाई असं चोरटी नाही तर मला तर वाटते दिवसा नाही का ते लक्षात ठेवतात ती आणि रात्रीचं लगेच लोकांना पाठवायचं चोरी बिरी करायचं पाहिजे त्या बाया होत्या पहिल्या त्याच्यातली तर नाही एक दिवसभर फिरायचं कोणाच्या घरात काय कुठं काय ठेवलंय सगळं बघायचं आणि चोऱ्या करायच्या हा नाही तर रात्रीच्या ना लोकांना पाठवायचं चोऱ्या करायला हा बाई बरोबर आहे तशी सोनं पाहिजे तिच्या अंगात किती कायचं काय सोनं अगं ते खोटं असं नाही तर ते 1 ग्रॅमचं नाही भेटत का तेच असं मला वाटते अगं बोल ना तिला हो कुठले हो तुम्ही का बरं का बरं का बरं म्हणजे मग इथं आमच्या पायऱ्यावर बसले का चोर बीर समजीला काय तुम्ही वाटत तुमच्या सगळ्या बाता ऐकलेत नाही काय ऐकलं चोर गळ्यातलं कसलं येईन काय येईन काय काय बोलत होत्या ग हा मग बसले मग काय तुमचं जिजलं काय पार जे दिसते आम्ही तेच बोललो आमचं काही नाही जिजलं बाई बस कवर आहे पण मग इथं का बरं बसले तुम्ही का बरं बसलेत म्हणे बसा ना दुसऱ्याच्या इथं येणं जाण्या रस्त्यावर बसल्या का बरं बसले पायरीवर अशीच असते अगं ह्या चोरट्या बाया मग चोरची समजीला काय तो पार अहो बोला ना कशाला बसले इथं अगं बसले इथं मी बसले मग काय झालं का एवढं बरं बसलीच का बरं इथं काही नाही एक काम करते तिकडे जाऊन बसा इथं नका बसू अगं पायरी मग बसले इथं मी का नाही नाही तिकडे जाऊन बसा आमची काय जिजले काय तुमच्या पायऱ्या पार एवढे आमच्या काय याने मी बसले इथं येऊन मी म्हणलं तर ह्यांनी वाढवजाल चाललंय चोरटीचे कान त्यांच्या अंगावर डागिनीचे कान इतका पावर आणला त्यांनी का हो एखाद्या दोघी जणी बोलत यात एखाद्या वयस्कर माणसाशी कसं बोलायचं कळतं का त्या गावा कोणाला त्यांना कुठं यायचं माहित नाही म्हणजे तुम्ही असं बोलू शकता का आता आम्हाला काय माहिती कोणी त्या कोण आहे माझी आई ती हा मी तर फ्लॅट आहे माझा फ्लॅट आहे वरती तुम्हाला माहित नाही का तुम्हाला कळतं का तुम्हाला तुमचा संबंध नसेल तर बोलायचं नाही एखाद्याला अधिकार कोण दिला हा तुम्हाला हो मग ते खाली बसले होते खाली बसले तुम्ही विचारलं त्यांना कुठं जायचंय काय काकू कुठं जायचंय असं विचारलं तुम्ही जर चोरटन भामटे काढायला लागले तर तुम्हाला असं तुमच्या मागं तुम्हाला असं बोललं तर कोणा जमन का हां तुम्ही बी असे वाईट धंदे करता असं म्हणलं तर एखाद्याला तुम्हाला कसं वाटन आता का तोंड गप झाले तुमचे चुकलं आम्हाला नव्हतं माहिती त्या तुमच्या आई म्हणून माझी आई असली आज ही माझी आई निघाली आणि दुसऱ्या महिलेला तसंच करणार का एखादं वृद्ध माणूस असलं लहान पोरगा असलं तुम्ही तर अशीच त्यालाही करता का टिंगल एखादं पोरगा खेळत आलं टायर खेळत मग तुम्ही त्याला तसंच म्हणणार का की ते चोरा माऱ्या करायला आले एखाद्याची मदत करणं दिलं सोडून आणि तुम्ही असं बोलता का एखाद्याला पाणी तर नाही दिलं तुम्ही त्यांनी पार लुटून यायचं केलं मला त्यांना चोरटी म्हणून बघितलं का हे असं तळतळ घेणार का तुम्ही त्यांच्या काय घराला ह्याला कुलप नाही तर मी दारात बसले येऊन काय त्यांच्या लुटूनच गेलं का आधी लुटायसारखे का मागं पळायसारखे तुमच्या एखाद्या लुटून पळायसारखेच तुम्हाला नाही जमत तर बोलू नका आता कशा झाल्या बामठ्या आणि पहिली गोष्ट संस्कार असते ती एखाद्या माणसाशी कसं बोललं पाहिजे हे तुम्हाला घरच्यांनी नाही शिकवलं मी तुमचे संस्कार कळत नाही हे तुमची चूक आहे तुम्हाला याचा अजिबात पस्तावा नाही का सॉरी चुकलं आमचं चूक माझी नका माफी मागू माफी यांची मागा आई चुकलं हो आमचं असं नव्हतं आम्ही बोलायला पाहिजे अब कळलं ना तुमची आई हाई बहीण आहे तुमची इतकं तडा येऊन बोलले तुम्ही कमवून बसले असं कमवून बसले विचार लागतोय आपण तरी तुम्हाला ना इथून पुढे शिकवण म्हणून ध्यानात ठेवा आणि असं करू नका सॉरी दादा पुन्हा नाही करणार अशी चूक आणि ध्यानात ठेवा एकदा होत असतं माझ्या जागा दुसरं असतं ना कंप्लेंट दिली असते अशी नाही चुकलं आमचं याच्यानंतर नाही होणार खरंच चुकलं मावशी आमच्याकडून चल